भक्तिभावाने श्रद्धेने हा नवरात्रोत्सव साजरा होतो आहे। आम्ही देखील आज मनोभावे तुमच्या परिवाराने सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अंबे मातेची पूजा केली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा उत्सव दिघे साहेबांनी सुरू केलेला मोठ्या प्रमाणामध्ये आज साजरा झाला आहे। इथे देखील राम मंदिराची प्रतिकृती उभी झालेली आहे आणि हजारो लाखो भाविक या ठिकाणी देशभरातून येतात आणि मनोभावे श्रद्धेने अतिशय मनापासून येऊन दर्शन घेतात। या उत्सवाची परंपरा आहे। देवीकडे काय मागायचं, देवीला सगळं माहीत आहे। या राज्यावरचं संकट अरिष्ट दूर कर, शेतकऱ्यांचं बळीराजावरचं संकट दूर कर आणि सर्व समाजातल्या सर्व राज्यातल्या सर्व जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि या राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, या राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे। हेच सर मराठी तरुणांसाठी काही आव्हान तुम्ही करणार आहात? मी खरं म्हणजे आज अतिशय दुःखी आणि फार संवेदनशील मनाने आपल्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो आहे। एक मराठा समाजाला, मराठा तरुणांना एक अपील करू इच्छितो आहे की गेल्या आठवड्यापासून 2 तरुणांची आत्महत्या झालेली आहे मराठा समाजाच्या। खरं म्हणजे हे अतिशय दुःखदायक घटना आहे आणि वेदनादायी घटना आहे। कारण शेवटी मराठा समाजातल्या मुलांनी आत्महत्या करणं खरं म्हणजे त्यांच्या परिवारासाठी किंबहुना आमच्यासाठी देखील दुःख देणाऱ्या, वेदना देणारी घटना आहे। कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रालाच आपला परिवार समजतो आणि त्यामुळे ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत। माझी सगळ्यांनाच विनंती आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी कटिबद्ध आहे, सगळे प्रयत्न करते आहे। कारण मागच्या युतीच्या सरकारमध्ये जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांच्यासोबत होतो, त्यावेळेस देखील आरक्षण मराठा समाजाला दिलं, कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये टिकलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं। आता त्याच्यामध्ये मी आज जाऊ इच्छित नाही, परंतु ज्या फॅक्ट्स ज्या आहेत, ज्या बाबी आहेत त्या कोर्टासमोर प्रेझेंट करता आल्या नाहीत, किंबहुना ज्यामध्ये जे काही घडलं त्याच्यात मी आज जाऊ इच्छित नाही। परंतु ज्या त्रुटी कोर्टाने दाखवल्या की मराठा समाज जो आहे हा मागास असताना मागास सिद्ध करायला थोडंसं अपयश त्यावेळेस आलं आहे आणि म्हणून आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये फाईल केलेली आहे। सुदैवाने 13 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि त्यांच्या बेंचने ती क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की आम्ही या मराठा आरक्षण प्रकरणामध्ये लक्ष घालतो आणि ड्यू प्रोसेसमध्ये ते मॅटर लिस्टिंग करून ऐकतो आणि त्यामुळे ही बाब फार एक दिलासादायक आहे, एक मराठा समाजाला एक आधार देणारी आहे। त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टाच्या त्या ज्या चीफ जस्टिस साहेबांच्या समोर ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या मागच्या वेळेस आपल्याला प्रेझेंट करता आल्या नाहीत, मराठा समाज मागास आहे हे अनेक वेळा आपण पाहिलंही आहे आणि त्याचे पुरावे देखील आहे। या सगळ्या फॅक्ट्स ज्या आहेत या त्या सुप्रीम कोर्टाच्या समोर नक्की आपले तज्ज्ञ वकील प्रेझेंट करतील आणि त्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी विंडो ओपन झालेली आहे आणि ही दिलासादायक बातमी आहे। त्याचबरोबर जे मराठवाड्यामध्ये कुणबी दाखला ज्या देण्यासंदर्भात ज्या जुन्या नोंदी
आहेत त्यांना कुणबी दाखले मिळाले पाहिजे अशी मागणी होती. त्यासाठी आम्ही जस्टिस शिंदे समिती गठीत केली. त्याच्यावर खूप युद्ध पातळीवर काम सुरू आहे. जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये अगदी डीपली जाऊन जुन्या नोंदी त्या तपासून 5 ते 6 हजार जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आजही त्याच्यावर काम सुरू आहे. आणि नक्की त्या माध्यमातून देखील सरकारने शब्द दिल्याप्रमाणे काम सुरू आहे. आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे की बाबा मराठा समाजातल्या माझ्या भावांनो, मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. थोडा धीर धरा, थोडा वेळ द्या. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि होतील. आणि त्याचबरोबर आपला मराठा समाजातल्या मुलांचा तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या मागे आपल्या मुलाबाळांची, आपल्या परिवाराची ते थोडा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि तर खऱ्या अर्थाने यामध्ये सरकार म्हणून पूर्णपणे या मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल पूर्ण कटिबद्ध आहे. पूर्ण ही जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते आम्ही नक्की करणार आहोत. मराठा समाजाला ज्या सोयीसुविधा आम्ही देतो आहे त्याचंही आम्ही लोकांना माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर काही सूचना ज्या आहेत आपल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आहेत. मराठा समाजामध्ये जे सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून जो लाभ मिळतो त्याचे देखील मराठवाड्यामध्ये कॅम्प घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे जे हे आरक्षण मिळेपर्यंत जे जे लाभ आहेत ते लाभ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठा समाजाला कसे मिळतील यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन आणि विनंती करतो माझ्या मराठा समाजातल्या बांधवांना, कारण मी देखील एक मराठा समाजातला आणि शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे. त्यामुळे मला यांच्या सर्वांच्या भावना मला माहीत आहेत. आणि कुठेही मी कधीही कुणालाही खोटं आश्वासन कधी दिलेलं नाही. कुणाची फसवणूक मी केलेली नाही. मी ती फसवणूक करणारही नाही. कारण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी आतापर्यंत जे बोललो ते केले, दिलेला शब्द पाळलेला आहे. आणि त्यामुळे मी मराठा समाजाला पूर्वी शब्द दिला आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं, नियमाचं मराठा समाजाला आरक्षण इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि एकदा द्यायचं, निर्णय घ्यायचा आणि परत ते रद्द व्हायचं हे असं कुठलंही खोटं काम आम्ही करणार नाही. आमचं सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे करायचं ते आम्ही करणार आहोत. आणि हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, पुन्हा एकदा आवाहन करतो की अतिशय टोकाचं पाऊल घेऊ नका. आपल्या मागच्या परिवारातल्या मुलाबाळांचा विचार करा, आईवडिलांचा विचार करा. आणि तुमच्या परिवाराला आवश्यकता आहे. आणि हे मराठा समाजाला आरक्षण जे आहे बघा, आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे बाजूने आहे. आणि मी हेही सांगतो मराठा समाजाला हे माहीत आहे की अधिसंख्य पदं जी देण्याचा जेव्हा निर्णय झाला, विचार आला किंवा त्यावेळेचा प्रसंग आला त्यावेळी याच एकनाथ शिंदेने पुढे येऊन सांगितलं परिणामांची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. याला जे काय परिणाम होतील ते भोगण्याची तयारी माझी आहे. आणि आज 3800 ते 4000 मराठा समाजाचे विद्यार्थी आज काम करत आहेत, नोकरीवर आहेत. आणि त्याचबरोबर मराठा समाजाला ज्या वेळेस अशा प्रकारचे प्रसंग आले तेव्हा मी स्वतःहून त्या गोष्टी अंगावर घेतलेल्या आहेत. त्यामुळे जे काही त्यांना लाभ जे देयक आहेत ते लाभ युद्ध पातळीवर कसे मिळतील याचा देखील निर्णय आम्ही घेतला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा अपील करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या हे अगदी म्हणजे न परवडणारं परिवाराला आणि समाजाला हे काम आहे. आज 10% आरक्षणाची जी जाहिरात वर्तमानपत्रात छापण्यात आलेली आहे ती कुठेतरी मराठा समाजाची दिशाभूल करण्याची काम कुठलं 10% शासनाकडून नाही तो EWSचं जे आरक्षण आहे EWSच्या आरक्षणामध्ये बहुतांश मराठा समाज जसं SCBCचं रद्द झालं
कारण एकच आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो माणूस। JCBC रद्द झाल्यानंतर त्या EWSमध्ये जवळपास मराठा समाजातले 8% 8.5% तरुण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। ही चांगली बाब आहे। आणि त्याचबरोबर ज्या जाहिरात आहे या जाहिरातमध्ये मराठा समाजाला सरकार काय काय देतं आहे, काय काय लाभ आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत। त्यामुळे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण, जे पूर्वी दिलं होतं आणि रद्द झालं तशा प्रकारचं आरक्षण या ठिकाणी देण्यास सरकार कटिबद्ध आहे। नाही, दिशाभूल नाही, जे आपण देतोय तेच आहे। जे मराठा समाजाला आता आपण लाभ देतोय ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे। खरं म्हणजे मी आज राजकीय बोलू इच्छित नाही। या मराठा समाज आरक्षण रद्द सुप्रीम कोर्टात झालं ते कुणामुळे झालं ते देखील मी आणि कशामुळे झालं त्याच्यावर मी बोलेन। पण आज फक्त मी एवढंच आहे, आव्हान मी आणि विनंती करतोय की अतिशय संवेदनशील घटना घडत आहेत, त्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत, मनाला वेदना देणाऱ्या आहेत। आणि मी एक संवेदनशील माणूस आहे आणि मी त्या मराठा समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांशी मी सहमत आहे। कारण त्यांचं जे काही जगणं आहे किंबहुना त्यांचा जो काही अनुभव आहे तो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळून पाहिलेला आहे। तुम्ही देवीकडे देखील साकडं घातलंय आणि मी आज हेही सांगतो की देवीच्या मंडपामध्ये हा शब्द मी दिलेला आहे। त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी सरकारची आहे। आणि पुन्हा एकदा मी सांगेन, खोटं मी बोलणार नाही, मराठा समाजाची दिशाभूल मी करणार नाही, कोणी केली हे मी आज बोलणार नाही। पण मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार करणार। मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचं मंत्रिमंडळ पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने आहे। आणि म्हणून मी मगाशीच सांगितलं की पूर्वी देखील हे आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता। देवी के दर्शन आज हुए, सभी जगह महाराष्ट्र में बहुत बड़े उत्साह में नवरात्रि का आयोजन हो रहा है। सभी लोग अपने अपने तरीके से नवरात्र उत्सव मना रहे। हमारी सरकार ने सभी निर्बंधों से मुक्त ये त्यौहार किए हुए हैं। पिछले 9 दिन से पूरी तरह सभी जगह पर ये देवी भक्त बड़े उत्साह में त्यौहार मना। मैंने भी हमारे परिवार और मेरे कार्यकर्ताओं के साथ आज दर्शन लिया है, आरती की हुई है और सब जगह महाराष्ट्र में ऐसा ही माहौल है। आज मैं इस देवी के मंडप में ही एक आपके मीडिया के माध्यम से एक अपील करना चाहता हूं कि पिछले हफ्ते में अभी 2 आत्महत्या की दुर्घटना हुई है। ये बहुत ही दुखदायी और वेदनादायी है मेरे लिए। तो मैं भी संवेदनशील हूँ, मैं भी गरीब किसान का बेटा हूँ, मैं भी मराठा समाज से आया हूँ और इसलिए गरीबों का दुख दर्द मैं जानता हूँ। और जो आत्महत्या हुई है उनके जो परिवार है, परिवार के बारे में मैं संवेदना व्यक्त करता हूँ, शोक प्रकट करता हूँ। और मैं इतना ही कहूँगा, जो मराठा समाज के जो युवक है उन्होंने ये अंतिम पर्याय की तरफ न जाए, क्योंकि ये किसी को भी किसी के भी फायदे का नहीं है। और अपने हर एक जो युवा है उसने अपने परिवार की याद करनी चाहिए, अपने बच्चों को याद करना चाहिए, अपने माँ बाप को याद करना चाहिए। और इसलिए ऐसा कदम ना उठाए जो समाज के लिए और उनके परिवार के लिए दुखदायक हो। और इसलिए मराठा समाज को आरक्षण देना ये सरकार की जिम्मेदारी है, उसके ऊपर हम काम कर रहे हैं। 13 अक्टूबर को सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस साहब और उनकी बेंच ने जो क्यूरेटिव पिटीशन जो है वो दाखिल करके ली हुई है, उसमें उन्होंने कहा है कि ड्यू प्रोसेस में इसको हम लिस्ट करेंगे और सुनेंगे। ये बहुत बड़ा एक दिलासा हम कहेंगे एक मराठा समाज के लिए है। और जो मराठा समाज का आरक्षण जो सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ था, हमारी सरकार ने, देवेंद्र जी जब मुख्यमंत्री थे मैं भी उनके साथ था, हमारी सरकार ने मराठा समाज को आरक्षण दिया था और वो हाई कोर्ट में कंफर्म हुआ था।
लेकिन दुर्भाग्यवश सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ। लेकिन वहाँ जो प्रेजेंट करना था कि मराठा समाज कैसे बैकवर्ड है, ये वहाँ पर जो त्रुटियाँ खामियाँ जो हुई अभी नहीं होगी। हम बराबर से मराठा समाज कैसे बैकवर्ड है ये पूरी तरह प्रेजेंट करेंगे कोर्ट में। हमारे जो एडवोकेट है, सीनियर एडवोकेट है, काउंसिल है, और मुझे विश्वास है कि मराठा समाज को आरक्षण देने के लिए हमें सुप्रीम कोर्ट की जो हमारी क्यूरेटिव पिटीशन है वो बहुत ही लाभदायक हो सकती है। और दूसरा जो है, जो कुणबी प्रमाण पत्र देने की बात थी मराठवाड़ा में, उसमें भी हमने जस्टिस शिंदे कमेटी अपॉइंट की है और उन्होंने भी बहुत बड़े पैमाने पर डीपली जाके बहुत ही जो एविडेंस है, जो प्रूफ है वो कलेक्ट किए हैं। लोग भी उनको कागजात दे रहे हैं और इसमें 5,000 से ज़्यादा 6,000 तक लगभग यहाँ पर जो पुरानी जो नोंद है, पुराने जो कागजात है वो उनको मिले हैं और वो भी एक तरफ काम शुरू है और दूसरी तरफ सुप्रीम कोर्ट का काम शुरू है। तीसरी तरफ जो है जो लाभ मराठा समाज को देने, जो ओबीसी के तरह जो लाभ देना है वो भी उनको हम लाभ दे रहे हैं। उसको उसमें भी सरकार ने बड़े पैमाने पर जो उनको लाभ देना है वो देने का काम उधर वहाँ शुरू है। और मैं ये भी कहूँगा, जब 3,800 जो अधिसंख्य पद जो थे, सुपर न्यूमररी पोस्ट जो है, सुपर न्यूमररी पोस्ट क्रिएट करने के बाद वो जो देने का जब निर्णय लिया तभी यही एकनाथ शिंदे था। इसलिए मेरा शब्द है कि मराठा समाज को आरक्षण देना ये हमारी सरकार की जिम्मेदारी है और ये एकनाथ शिंदे का शब्द है। मैं झूठ बोलकर इसकी भी दिशाभूल नहीं करूँगा, लेकिन मराठा समाज को आरक्षण देना ये हमारी जिम्मेदारी है। लेकिन थोड़े सब्र करना मराठा समाज के युवाओं ने जरूरी है। देवीच्या मंडपात आपण शब्द दिलाय। हाँ, ये तो मैं शब्द देवी माता के मंडप में दे रहा हूँ और आपको पता है कि मैं झूठ बोलकर समय निकालने वाला कार्यकर्ता नहीं हूँ। मैं भी सामान्य परिवार से आया हूँ और मैं सामान्य परिवार का दुख दर्द जानता हूँ। इसलिए मैं किसी को भी ऐसा झूठा वादा देकर या फिर जैसे आरक्षण देना फिर रद्द होना, ये कानून पे नियम के अनुसार ये पूरी तरह टिकाऊ होना चाहिए। चैलेंज होने के बाद भी ये मराठा आरक्षण कायम रहना चाहिए, ऐसी हमारी कोशिश है। मराठा के जो युवक हैं तो इस तरह से आत्महत्या करने, कहीं उनके पीछे कोई बहकाव में आ रहे हैं या उन्हें ऐसा लग रहा है कि आगे रोजगार नहीं मिलेगा? नहीं, देखिए, अभी तो सरकार पूरी तरह कोशिश कर रही है, पूरा काम कर रहे हैं और मराठा जो युवा है उन्होंने अपने परिवार के बारे में भी आत्महत्या करने के वक्त सोचना चाहिए कि हमारे पीछे परिवार है, हमारे बच्चे हैं, हमारे माँ बाप हैं। और इसलिए सरकार को चिंता है, हमें यही चिंता है कि मराठा आरक्षण तो निश्चित रूप से देने का काम, ये जिम्मेदारी हमारी है, लेकिन युवाओं ने ये अंतिम पर्याय ना स्वीकार। उस मुद्दे को लेकर विरोधक जो उसका राजकीय मुद्दा बना रहे हैं। विरोधक जो है अभी उनको तो कुछ काम है ही नहीं। जिस प्रकार से हमारी सरकार काम कर रही है उससे वो बौखला गए हैं। और एक्चुअल में देखा जाए तो जब भी महाविकास आघाड़ी की सरकार थी तभी जो सुप्रीम कोर्ट में जो देवेंद्र जी के ज़माने में उनके कार्यकाल में ये मराठा आरक्षण दिया था, हाई कोर्ट में कंफर्म हुआ था, दुर्भाग्य से सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ था। ये इसकी जिम्मेदारी किसकी है ये मैं ज़रूर कहूँगा। अभी इसमें मैं राजनीति नहीं करना चाहता हूँ, सिर्फ अपील करना चाहता हूँ। सर, ज्या पद्धतीने विरोधक या सगळ्यांचं राजकारण करतात काय सांगू इच्छित नाही, यामध्ये राजकारण विरोधकांनी करू नये, कुणाशाही जीवाशी खेळू नये। हा आपल्या एक समाजातला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सरकार पूर्णपणे त्यासाठी प्रयत्न करते आहे आणि म्हणून विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण न करता सूचना करायला पाहिजे। काय केलं पाहिजे सरकारने मराठा समाजासाठी, कारण त्यांनी ते हाताळलेलं आहे आणि त्यांना तो मागच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात त्यांचं सरकार त्यावेळेस होतं।
त्यांची मागणी होती की त्यांना नोकरीत आणि आर्थिक जे काय या मराठा समाजाच्या परिवाराच्या आणि मराठा समाजाच्या सोबत सरकार आहे, जे काय त्यांना सरकार म्हणून जे त्यांना मदत करायची, त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं, ते सरकार उभं राहील.